प्रवचन 10वे भाग पहिला. पश्य, पाहणे, अनुभवणे. भारतीय परंपरेमध्ये वेद हे सगळ्यात जुने ग्रंथ मानले जातात. वेदांमध्येही मूळ ग्रंथ मानला जातो ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये एका ऋचेमध्ये पहिल्यांदा विपश्यती असा शब्द आहे. विपश्यना हा शब्द आज आपल्याला नवीन वाटतो, परंतु भारतीय परंपरेमधल्या सगळ्यात जुन्या ग्रंथातल्या पहिल्या ग्रंथामध्ये हा शब्द आहे, विपश्यती. पश्य म्हणजे पाहणे. स श चा ह होतो, पश्यचं पहा झालं. आपल्या मराठीमध्ये पहा हा शब्द आहे. पश्य म्हणजे पहा आणि पहा म्हणजे डोळ्यांनी पहा हा एक अर्थ आहे, पण सर्वेंद्रियांनी अनुभवणं या अर्थाने सुद्धा पहा हा शब्द वापरला जातो. मी एखादं फूल तुम्हाला दिलं आणि मी म्हटलं की जरा वास घेऊन पहा, तर आंधळ्या माणसाला सुद्धा वास घेऊन पाहता येतं. आंधळ्या माणसाला तर डोळ्यांनी पाहता येत नाही, पण तो वास घेऊन पाहतो. तुम्हाला मी एखादी संगीताची कॅसेट दिली आणि सांगितलं की फार छान संगीत आहे, जरा ऐकून पहा. आता काय करणार? कॅसेट बघणार? तर पहा म्हणजे अनुभवा. फार गोड पदार्थ आहे, खाऊन पहा. खाल्ल्यानंतर तो तोंडातून आत जाणार, मग कसं पाहणार? म्हणजे अनुभवा. हे कापड किती मुलायम आहे बघा. हाताने स्पर्शाने बघणार म्हणजे अनुभवणार. पाचही इंद्रियांच्या माध्यमातून आपण पहा हा शब्द वापरतो, तेव्हा तो अनुभवणं या अर्थाने अभिप्रेत आहे. तेव्हा पश्य म्हणजे पहा म्हणजेच अनुभवा. आणि अनुभव केव्हा असतो? सदैव वर्तमान क्षणामध्ये असतो. पूर्वी होऊन गेलेल्या अनुभवांची आठवण आहे. पुढे येथे इंद्रियांच्या माध्यमातून आपण जो काही अनुभव घेतो त्याला पहा म्हणजेच पश्य हा शब्द वापरला जातो. शुद्धता. विपश्य म्हणजे विशुद्ध, पश्यना म्हणजे शुद्ध अनुभव घेणं. अशुद्ध हा शब्द वापरल्यानंतर शुद्ध म्हणजे काय हे कळतं. जसं भाव म्हणजे काय हे समजण्याकरता त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द अभाव समजला तर भाव समजायला सोपं जातं. अभाव म्हणजे काहीतरी कमी आहे, त्यांची पूर्ती करण्याकरता आपण धडपडत असतो. त्याउलट भाव म्हणजे अपूर्त असं काही नाही, सगळं पूर्ण आणि पूर्त असं काही जे समोर आहे त्याला भाव म्हणायचं. शुद्ध पदार्थ त्याच्या नैसर्गिक स्थितीमध्ये जसा आहे तसा शुद्ध असतो. उदाहरणार्थ पाणी आहे, शुद्ध आहे. दूध आहे, शुद्ध आहे. एका भांड्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी घातलं तर काय होतं? अशुद्ध होतं. नुसतं दूधच अशुद्ध होतं असं नाही, तर पाण्यामध्ये सुद्धा अशुद्धी येते. तेव्हा एकात दुसरी गोष्ट मिसळली की ती अशुद्ध होते. तेव्हा अशुद्ध पश्यना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होत असते. म्हणून विशुद्ध पश्यना शिकायची आहे. ह्या डोळ्यांनी मी काही पाहिलं रे पाहिलं की त्यामध्ये मी माझी आवड आणि नावड घालतो. आवड आणि नावड यांचं मिश्रण झालं की ते पाहणं अशुद्ध होतं. आवड आणि नावड एकदा त्यामध्ये घातलं रे घातलं की ते जे अशुद्ध होतं ते पुन्हा पुन्हा तसंच करण्याने ते आणखीन अशुद्ध होत जातं. जीवनाच्या शुद्धतेपासून, जीवनाच्या पवित्रतेपासून आपण पार कुठेतरी निघून जातो, दूर निघून जातो. तेव्हा विशुद्ध पश्यना म्हणजे जे जसं आहे तसं त्याला पाहणं ही एक नवीन कला आहे. सद्गुरूंचं दर्शन. आपण गेले 4-5 दिवस जे शिकलो आहोत हे का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे हे जर तुमच्या ध्यानात आलं असेल आणि हे माझ्या जीवनामध्ये मला उतरवायचं आहे, असं मला जगायचं आहे, हे जे रेकॉर्डेड आहे, संचित आहे, आतमध्ये जे काही चालतं त्याकडे मला डोळे भरून पाहायचं आहे आणि त्यातून मला मुक्त व्हायचं आहे, हे जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल तर करायचं असेल तर आता काय करायचं, कुठे जाऊन करायचं याची थोडी माहिती सांगतो. आजच एका मित्राने सांगितलेला त्याचा अनुभव असा. 4-5 वर्षापूर्वी त्याच्या स्वप्नामध्ये एक सद्गुरू आले आणि काही दृष्टांत झाला. तर मला म्हणाले याचा अर्थ काय? तेव्हा मी त्यांना एवढंच विचारलं की ही घटना घडली 5 वर्षापूर्वी. गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये काय फरक पडला? जीवन बदललं आहे का? ते आधी थोडेसे चाच पडले.
त्यांना काही सांगता येईना. फरक म्हणजे काय अपेक्षित आहे ते मी सांगतो. तुमच्या जीवनामध्ये तुमची चिडचिड आणि क्रोध कमी झाला, आक्रमण कमी झालं, आग्रह कमी झाला, दुसऱ्यांबद्दल हट्ट धरणं, दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं, ज्यांना आपण विकार म्हणतो, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, यापैकी काहीतरी कमी होऊन तुमचं जीवन जास्त हलकंफुलकं झालं. तुमची चिंता मिटली, भूतकाळाचं ओझं गेलं, भविष्यकाळाची चिंता गेली. असं काही घडलं आहे का? ते म्हणाले, थोडं थोडं काहीतरी घडलं. म्हटलं, ठीक आहे, थोडं थोडं घडलं आहे. सद्गुरू कोण असतं शेवटी? या सद्गुरूंचं दर्शन झालं. त्यांचा एक विशिष्ट आकार आहे, रूप आहे. ते बघितलं की वाटतं ते सद्गुरू आहेत, पण ते सद्गुरू नाहीत. त्या देहामध्ये असलेलं तत्त्व ते सद्गुरू आहे. त्या तत्त्वाने तुम्हाला आतमध्ये दर्शन दिलं. याचा अर्थ तुम्हाला जागं केलं आहे. जागं जर केलं असेल तर तुमच्या जीवनामध्ये फरक पडायला हवा. थोडा थोडा जर पडला असेल तर आत्ता जी श्रद्धा आहे की सद्गुरूंनी न बोलवता आपल्या जीवनामध्ये येऊन प्रवेश केला, ती सार्थ ठरली. भाग्यवान आहात. मग आता पुढे? मग ते म्हणाले की अजूनही संकटकाळी मी त्यांचं स्मरण करतो. मी म्हटलं की हे जरा गडबडीचं दिसतंय. म्हणजे अजूनही तुम्हाला संकटं येतात. आता संकट या शब्दाचा अर्थ काय होतो? संकट म्हणजे ते नको आहे ते. एखादी गोष्ट हवी तशी झाली म्हणजे तुम्ही त्याला संकट म्हणता का? संकट म्हणजे नको अशी काहीतरी घटना घडली. आता सद्गुरूंनी दृष्टांत दिला. सद्गुरू तुमच्यामध्ये आले आणि त्यांचं तुम्हाला प्रूफ मिळालं की आता जे काही होईल ते सद्गुरूच देत आहेत. तर मग एखादी घटना घडली तर त्याला तुम्ही संकट कसं म्हणणार? त्याला सामोरं जायचं, त्यातून तावून सुलाखून निघायचं. हे तपश्चर्येचं फळ असेल. सद्गुरू माझ्या पाठीशी आहेत हा भाव आला असेल तर तुमच्या जीवनामधली संकटं गेली. असं जे काही व्हायला पाहिजे त्याला साधना म्हणतात, श्रद्धा म्हणतात. हे होत नाही. मग कुणीतरी येऊन तुम्हाला दर्शन दिलं, कुणीतरी तुम्हाला स्वप्नामध्ये येऊन साक्षात्कार दिला, कुणीतरी तुम्हाला अंगठी दिली, कुणीतरी तुम्हाला विभूती दिली. काय उपयोग त्याचा? आपण गेले 5 दिवस काय बघतो आहोत? संपूर्ण मनुष्य जातीमध्ये, मनुष्याच्या आतमध्ये असलेले त्याचे विचार, विकार, भूतकाळ आणि त्यांचं ओझं ही एकमेव समस्या आहे. दुसरी समस्याच नाही. तुमच्यापैकी काही जण मला व्यक्तिगत भेटायला येतात. ते हेच सांगतात की माझ्या घरी असं असं झालं आहे, मी ह्यांच्यासाठी एवढं एवढं केलं आहे, ते फार माझ्यावर अन्याय करतात, ते मला घराबाहेर जा सांगतात. इतकी वर्ष आम्ही एकत्र राहिलो, आता कुठे जाणार आम्ही? कुणाबद्दल तरी मनामध्ये द्वेष आहे, वैर आहे. आणि कुणी येऊन सांगतंय की माझ्या धंद्यामध्ये अशी अशी अडचण आलेली आहे. मी म्हटलं की ही अडचण आली आहे, त्यावरती काय करायचं यासाठी त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण अध्यात्मामध्ये आम्ही कुठलंही पलायन किंवा पाठ फिरवणं शिकवतच नाही. जीवनात संकट नाहीतच. कुठली तरी एखादी गोष्ट आहे जी फार आवडती आहे, पण हातून ती आता निसटते, म्हणजे थरथर कापायला लागलात. अशा व्यक्तींना मी सांगतो की ते भूतकाळातलं आहे, ते होऊन गेलं. तुमच्यासमोर आज जीवनातला असा प्रसंग आलेला आहे की भूतकाळातील काहीही ठेवण्याची आवश्यकता नाही. ते सोडून द्या आणि जीवनाला सामोरं जा. तुमच्या ऊर्जितावस्थेचा भाग्याचा क्षण आला असेल, तेव्हा आम्ही जे काही सांगतोय ते जीवनाला सामोरं जाण्यासाठी सांगतोय. तुमचे विकार, कशाची तरी भीती, कशाची तरी चिंता, भूत, भविष्यकाळ, त्यातून प्रश्न सुटणारच नाही. आज आत्ता जे संकट आलं आहे असं वाटतंय, ते संकट आता संपलं आहे. पण तुमच्या मनाची एक अशी घडण आहे की जीवन म्हणजे संकटाची रांगच आहे, ती संपणारच नाही. पण एकदा तुम्ही शिकलात की कळेल की जीवनामध्ये संकट नाहीच. इंग्रजीमध्ये ज्याला चॅलेंज म्हणतात ना, ते चॅलेंज आहे, आव्हान आहे.